उपविभागीय भूमी अभिलेख कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या शिरूर येथील परीक्षण अधिकारी या कार्यालयात येत नाही. त्यांनी कार्यालयात नियमित यावे या मागणीसाठी बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी बाबासाहेब पगारे यांनी जिल्हा भूमी अभिलेख कार्यालय येथे उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र त्यांना प्रशासनाने उपोषणाला बसू न दिल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. काही दिवसापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालय येथे निवेदन देण्यासाठी आलेल्या मंगेश साबळे यांच्यावर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर सर्वसामान्यांकडून प्रश्न उपस्थित केले जात होते. यानंतर आता पुन्हा पगारे यांना उपोषणाला बसू न दिल्या गेल्याचा प्रकार समोर आला असून प्रशासन सर्वसामान्य जनतेला प्रश्न विचारण्यापासून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन उपोषण करण्यापासून रोखत आहे का, असा प्रश्न आता या घटनेनंतर समोर येत आहे. एकापाठोपाठ एक 2 उदाहरणे समाजासमोर आल्याने याबाबत संतप्त प्रतिक्रिया समोर येत असून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करणे, उपोषण करणे हा लोकशाहीत प्रत्येकाचा अधिकार आहे. मात्र सध्या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे प्रकार सुरू आहे ते लोकशाहीच्या बाजूने बिलकुल नाहीये, असे चित्र सध्या उपस्थित होत असून दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या प्रशासनाला आपण हुकुमशाहीत नाही आहोत, लोकशाहीत आहोत याची जाण करून देण्यासाठी कोण पुढे येणार? सध्या सगळे सत्तेच्या वाटेत जात असून विरोधक जवळपास उरलेच नाहीये. सर्वसामान्यांना प्रशासनाकडून आंदोलन उपोषण करण्यापासून रोखले जात असल्याने छत्रपती संभाजीनगरमध्ये हुकुमशाही सुरू आहे का, असा प्रश्न तरी सध्या उपस्थित होत आहे. या ठिकाणी 2 महिन्यापूर्वी एक उपोषण केलं होतं. त्यावेळेस त्यांनी मला पत्रव्यवहार केला की मॅडम आता हप्त्यातून 2 दिवस कंपल्सरी येतील आणि सर्वसामान्यांचे कामं मार्गी लागतील. त्यानंतर त्या 1 दिवस आल्या आणि गेल्या 1.5 महिन्यापासून त्या एकही दिवस ऑफिसला आल्या न कारणाने मी इथं जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे आलो, यांना निवेदनं दिले. परंतु यांनी आज माझ्यासोबत टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आमचं उपोषण या ठिकाणी होऊ दिलं नाही, आमचा मंडप लावू दिला नाही आणि सांगितलं का सदरील कार्यालय कन्नड या ठिकाणी वर्ग झालेला आहे, आपण कन्नडच्या कार्यालयाशी संपर्क साधून त्या मॅडमच्या संदर्भात सगळे काही निर्णय सदरील कन्नडचे अधिकारी घेतील असं त्यांनी मला सांगितलं. परंतु अधिकारी इतके मुज्जर झालेले आहेत का ते प्रशासनाच्या माध्यमातून, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून, महानगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आज आमचं इथलं उपोषण त्यांनी हाणून पाडलेलं आहे. त्याचा मी बहुजन समाज पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि संबंधित जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर यांना विनंती करतो का त्या मॅडमची तुम्ही तात्काळ जर बदली केली नाही. मॅडमचं नाव सांगा. जयश्री राजपूत. जयश्री राजपूत आमच्या शिरूरला भूमी अभिलेखचं एक कार्यालय आहे, त्या ठिकाणच्या त्या प्रमुख अधिकारी आहेत. परंतु गेल्या वर्षभरापासून त्या येतच नाही. हप्त्यातून 1 दिवस येतात, 2-2:30 वाजेच्या दरम्यान येतात. त्यांचे काही तिथं 2-4 पंटर सोडलेले आहेत, त्यांच्या माध्यमातून ते कलेक्शन जमा करतात आणि सदरील परस्पर इकडंच त्यांचे काय आदेश असेल नसेल ते परस्पर घरी बसून तयार करतात आणि फक्त त्या लोकांना ते कागद पोहोच करण्यासाठी त्या शिरूरच्या कार्यालयात येतात. परंतु त्यांना सर्वसामान्य जनतेशी कुठलंही घेणं देणं नाही. म्हणून मी आज जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख छत्रपती संभाजीनगर यांना सांगू इच्छितो, जर त्या मॅडमची तुम्ही येत्या 8 दिवसाच्या आत बदली नाही केली तर मी तुमच्या नावानिशी मंत्रालयामध्ये आत्मदहन करील. एवढं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून मी संबंधित जिल्हा अधिकारी भूमी अभिलेख यांना सांगत आहे. आणि अशा अधिकाऱ्यांना का पाठीशी घालतात याचा प्रश्न निर्माण होतो का जिल्हा अधीक्षकसुद्धा त्यांच्या काही घेण्यादेण्यामध्ये इन्व्हॉल्व आहे का त्यांच्या घेण्यादेण्यामध्ये त्यांचाही काही हात आहे का, असे या सगळ्या आजच्या जो काही आमच्यासोबत जो काही प्रकार झाला बहुजन समाज पार्टीच्या आमच्या पदाधिकाऱ्यांसोबत, तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आजच्या माझ्या ज्या उपोषण होतं तर प्रशासनाने आणि पोलिसांनी मला इथं उपोषण करू दिलं नाही. मी जो मंडप लावलेला होता तो मंडप त्यांनी घेऊन गेलेले आहे आणि या ठिकाणी मी आमचे बहुजन समाज पार्टीचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी माझ्यासोबत आहे, ते यानंतर प्रतिक्रिया देतील. सर्व महापुरुषांना अभिवादन करून आज बहुजन समाज पार्टीच्या वतीने जिल्ह्याचे जिल्हा प्रभारी बाबासाहेब पगारे यांचं उपोषण भूमी अभिलेख कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे होतं. पण काही कारणास्तव ज्या जयश्री राजपूत मॅडम आहे ह्या भूमी अभिलेखाचे 2 विभाग झाल्यामुळे एक विभाग आता कन्नडमध्ये गेलेला आहे आणि कन्नड, वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, सोयगाव हे एक विभाग झालं आणि दुसरं विभाग म्हणजे सिल्लोड, फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर, पैठण असे 2 विभाग झाल्यामुळं त्या मॅडमचा विभाग हा दुसरीकडे येतो आहे. तर त्या मॅडमला इथे काही होणार, जर त्या मॅडमवर जर कारवाई होणार नसेल तर आम्ही
जिल्हा उपसंचालक यांना आता भेटणार आहे थोड्याच वेळात आणि त्या मॅडमवर कडक कारवाई करायला लावणार आहे। त्याचबरोबर आज जे उपोषण आमचं मागे घ्यायला लावलेलं आहे, बाबासाहेब पगारे आमचे जे सहकारी त्यांचं जे उपोषण आज मागे घ्यायला लावलेलं आहे, याच्यातून आम्हाला असं दिसून येतं आहे की शासन हे एकदम क्रूरतेनं वागत आहे। म्हणजे जो या देशातील हत्यार आहे उपोषण, जो लोकशाही मार्ग आहे, त्या मार्गानं आम्हाला उपोषण करायला पण उपोषण करून देत नसर तर आम्ही या शासन प्रशासनाचा, पोलीस अधिकाऱ्यांचा आणि भूमी अभिलेखाचा जाहीर निषेध करतो। आणि या मॅडमवर जर जास्तीत जास्त कठोर कारवाई नाही झाली तर आम्ही पूर्ण जिल्हा बाबासाहेब पगारे यांच्या पाठीशी आहे आणि आमचे पूर्ण कार्यकर्ते ताकदीनं त्यांच्या पाठीशी उभं राहू। आम्ही ते न्याय मिळवून देणार आहे त्यांना आणि भविष्यात जे काही घडेल याला शासन प्रशासन जिम्मेदार राहणार आहे। एवढंच बोलतो आणि थांबतो। जय भीम जय भारत।